नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्समध्ये फरक काय आहे. यापूर्वी याच विषयावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, मात्र नव्याने हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी सादर करत आहे. मंडळी, अद्यापपर्यंत तुम्ही डिअर सोसायटी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ करून घ्या, नोटिफिकेशन ऑन करा. शिवाय या चॅनलची माहिती तुमच्या सभासदांना द्या, तुमच्या समितीला पाठवा, कारण या चॅनलच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट यांच्या संदर्भातली इत्थंभूत माहिती, लेटेस्ट अपडेट्स हे देण्याच्या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न असतो. आणि अधिकाधिक सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सभासद आणि समिती यांना प्रशिक्षित करण्याचा आमचा मानस असतो. त्यामध्ये आपल्या सहकार्याची गरज आहे, त्यामुळे व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना पाठवा. मंडळी, कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स म्हणजे अभिहस्तांतरण आणि मानवी अभिहस्तांतरण याच्यामध्ये फरक काय आहे हे अनेकदा विचारलं जातं. तर यामध्ये समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही एखादा फ्लॅट खरेदी करता, सदनिका खरेदी करता, आणि सदनिका खरेदी केल्यानंतर तुमचं पहिलं दायित्व जे आहे ते म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था लवकरात लवकर नोंद करण्याकडे तुमचं पहिलं कल असला पाहिजे. तर तुम्ही दोन प्रकारे संस्था नोंद करू शकता. एक बिल्डरच्या सहकार्याने, दुसरी बिल्डरच्या सहकार्याशिवाय. तुम्ही जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये जर बिल्डर तयार असेल तर बिल्डरच्या सहकार्याने करून घ्या, बिल्डर तयार नसेल तर बिल्डरच्या सहकार्याशिवाय सोसायटी नोंद करून घ्या. त्याचे 21 फायदे आहेत, त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला वरती लिंकमध्ये दिसेल. हे जे 21 फायदे आहेत ते फायदे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते तुमची खूप मोठी बचत करत असतात. आता सोसायटी नोंद झाली, ती सहकार्याशिवाय झाली किंवा सहकार्याने झाली बिल्डरच्या. आता महत्त्वाचा मुद्दा असा येतो की ती सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद झाली, आता ती जमीन संस्थेच्या नावावर करायची आहे. तर ती जमीन जी आहे ती संस्थेच्या नावावर करण्यासाठी बिल्डर स्वतःहून स्वेच्छेने तयार झाला आणि तुम्हाला कन्व्हेन्स नावाचा, अभिहस्तांतरण नावाचा दस्त तुमच्या संस्थेच्या नावावरती नोंदणी करून दिला की त्याला अभिहस्तांतरण म्हणतात, कन्व्हेन्स म्हणतात. म्हणजे बिल्डर स्वेच्छेने तुमची जमीन तुमच्या संस्थेच्या नावावर करू देतो, त्याला अभिहस्तांतरण म्हणतात, कन्व्हेन्स म्हणतात. मात्र जसं मी सांगितलं की संस्था ही बिल्डर सह किंवा बिल्डर शिवाय करता येते, तसंच संस्थेची जमीन संस्थेच्या नावावर ही बिल्डर सह करतो त्याला कन्व्हेन्स, आणि बिल्डर शिवाय करतो त्याला डीम कन्व्हेन्स म्हणतात. तर मोफा कायद्याचं कलम 11 मध्ये अशी तरतूद आहे की सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद झाल्यानंतर बिल्डरने 4 महिन्यामध्ये संबंधित संस्थेच्या नावाने जमिनीचं अभिहस्तांतरण करून दिलं पाहिजे. जर संस्था नोंद झाल्यानंतर 4 महिन्यामध्ये अभिहस्तांतरण झालं नाही तर ते सदनिकाधारक जी आहे, ती संस्था जी आहे, ती संस्था निर्णय घेऊ शकते आणि डीम कन्व्हेन्सचा प्रस्ताव हा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर करू शकते. तर डीम कन्व्हेन्स आणि कन्व्हेन्स याच्यामध्ये फायद्याचं कोणतं, तर जे लवकर होईल ते फायद्याचं. म्हणजे की बिल्डर तुम्हाला संस्था नोंद झाल्यानंतर जर 4 महिन्यामध्ये किंवा तिथून पुढे सुद्धा टाळाटाळ करत असेल, करून देतो, कारण गोड बोलून ते टाळाटाळ करत राहतात, 2-2, 4-4 वर्ष टाळाटाळ करतात. तुम्ही एक ठराविक कालावधी ठरवला पाहिजे की बिल्डरने आता 4 महिन्याऐवजी 5 महिन्यामध्ये जर कन्व्हेन्स करू दिलं नाही, आपण वारंवार विनंती करून दिलं नाही, तर आपण थेट डीम कन्व्हेन्सला गेलं पाहिजे. आणि डीम कन्व्हेन्सला गेल्यानंतर त्या ठिकाणी जे काही युक्तिवाद आहेत ते होतील. जर कोणत्याही न्यायालयामध्ये कन्व्हेन्सवरती स्टे दिलेला नसेल, डीम कन्व्हेन्स करण्यावरती स्थगिती दिलेली नसेल, अशा परिस्थितीमध्ये तुमचं कन्व्हेन्स जे आहे, डीम कन्व्हेन्सचे आदेश जे आहेत ते 100% व्हायला मदत होते. आता कागदपत्रांचा विषय वेगळा, ते वेगवेगळ्या कारणाने तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो, ती कारणं वेगळी. मात्र आजच्या व्हिडिओचा जो उद्देश आहे तो कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स मधल्या फरकाचा आहे. आता कन्व्हेन्स केलं काय आणि डीम कन्व्हेन्स केलं काय, दोघांचा उद्देश एकच आहे. दोघांचा उद्देश आहे की आपली जमीन आपल्या संस्थेच्या नावावर करून घेणं. हा अतिशय मोठा उद्दिष्ट जे आहे, आणि संस्था सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद करण्याचं उद्दिष्ट पहिलं असतं ते म्हणजे संस्थेची जमीन संस्थेच्या नावावर करणं. आणि मग ती नावावर झाल्यानंतर तुमचे अनेक फायदे होतात. बिल्डर अतिरिक्त बांधकाम करू शकत नाही,
आणखी तिथे फ्लॅट निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळं अतिरिक्त दबाव तुमच्या सेवा सुविधांवरती येत नाही, कॉमन ॲम्युनिटीजवरती येत नाही, FSIचं नुकसान होत नाही. हे सगळ्यात मोठं नुकसान FSIचं असतं. आणि हा FSI ही एकच अशी सुंदर परी आहे ज्याच्यासाठी बिल्डर तुम्हाला कन्व्हिन्स करून द्यायला टाळाटाळ करत असतो. त्याला तीच पाहिजे असते, FSI पाहिजे असतो. त्याचबरोबर कन्व्हिन्स जर नाही केलं तर बिल्डरकडे अधिकार कायम राहतात आणि बिल्डर त्या आधारे तुमची फसवणूक करत राहतो. बांधकाम अधिक मंजूर करून अधिक इमारत मोठी करत राहतो किंवा मोकळ्या जागेवरती आणखीन इमारत उभी करत राहतो. तर हे टाळायचं असेल तर तुम्ही जे शक्य होईल कन्व्हिन्स करा किंवा डीम कन्व्हिन्स करा, लवकरात लवकर करून घेतलं पाहिजे. पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्याल की डीम कन्व्हिन्सची प्रक्रिया कशी असते आणि अर्ज कधी केला पाहिजे याच्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहील. धन्यवाद.